नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी प्रियांका. आज आपण करणार आहोत कटलेट. तुम्ही बघू शकता छान असे आपले कटलेट तयार झालेले आहेत. तेच कटलेट आता आपण बनवायचे आहेत. पोहे आणि बटाटा यापासून आपण कटलेट बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण कटलेट बनवूया. पोहे घेतलेले आहेत. हे 2 वाटी पोहे आहेत. वजनी बघितलं तर पावशेर पोहे आहेत. छान असं आपण स्वच्छ धुवून घेऊया. तुम्ही बघू शकता चोळून असे पोहे आपल्याला धुवायचे आहेत. 1 तांब्या मी पाणी घातलेलं आहे यामध्ये. अजून आपण 1 तांब्या पाणी घालणार आहोत आणि छान असं स्वच्छ पोहे धुवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता आता अजून 1 तांब्या मी पाणी घातलेलं आहे. परत आपण छान असं चोळून धुवून घेऊया आणि हे पाणी पूर्ण टाकून द्यायचं आहे आपल्याला. 5 ते 10 मिनिट आता आपण पोहे असंच भिजत ठेवूया. म्हणजे छान असं आपले पोहे भिजतील, जेणेकरून आपल्याला नंतर पोहे भिजल्यानंतर छान असं मळून घेता येईल. तुम्ही बघू शकता पोहे आपले छान असे भिजलेले आहेत. आता आपण पोहे मळून घेऊया. तुम्ही बघू शकता असं छान असं हाताने आपण पोहे मळून घ्यायचं आहे. छान असं हाताने आपण पोहे मळून घ्यायचे. म्हणजे कटलेट बनवताना कटलेट आपले तडा जात नाहीत किंवा फुटत नाहीत. जेव्हा आपण शालो फ्राय करणार तेव्हा आपलं कटलेट तुटतही नाहीत. तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी बटाटा घातलेला आहे. बटाटा हा उकडून घेतलेला आहे मी. उकडून असा हाताने स्मॅश करून घेतलेला आहे. कांदा घालायचा, कोथिंबीर, हे मसाले आहेत. या मसाल्यामध्ये आपण लाल तिखट, धने जिरे पूड, जिरे, हळद आणि थोडासा गरम मसाला, गोडा मसाला घेतला तरीही चालेल. चवीनुसार मीठ, ब्रेड क्रम आहे हे आपण 2 चमचे घालणार आहोत. 2 चमचे तांदळाचं पीठ, लिंबाचा रस, हिंग घालायचा आहे आपल्याला थोडासा. हिंगामुळे टेस्टही खूप छान येते. आता हे सर्व मिश्रण हाताने आपण मिक्स करून घेऊया. कटलेट बनवण्यासाठी हे मिश्रण छान असं हाताने आपण मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मळूनच घेऊया असं म्हणूया आपण. छान असं मळून घ्यायचं आहे आपल्याला. हे मिश्रण 5 मिनिट बाजूला ठेवूया. आता आपण कटलेट कोटिंगसाठी मी हे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. तुम्ही बघू शकता 4 ते 5 चमचे कॉर्नफ्लॉवर, 2 चमचे तांदळाचं पीठ असं आपण कोटिंग करण्यासाठी हे घेतलेलं आहे मिश्रण. छान असं थोडं थोडं पाणी घालायचं आहे यामध्ये. तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं मिश्रण मिक्स झालेलं आहे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि कटलेट बनवूया. आपण हार्ट शेपमध्ये कटलेट बनवणार आहोत. तुम्ही बघू शकता हा माझ्याकडे साचा आहे. या साच्यामध्ये मी हे मिश्रण घालणार आहे. असं छान असं आपण कटलेट बनवून घेऊया. हे ताटामध्ये मी हा साचा ठेवलेला आहे कटलेट बनवण्यासाठी. आता आपण हातातही बनवून बघूया. छान असं हातानेही होतं आणि ताटामध्ये पण छान असे होतात. जे आपल्याला सोपं पडेल तसं आपण कटलेट बनवून घेऊया हे.
तुम्ही बघू शकता आपले कटलेट कसे छान असे तयार झाले ते. आपण असेच सगळे कटलेट बनवून घेऊया ह्या मिश्रणाचे. छान असे आपण सगळ्या मिश्रणाचे कटलेट बनवून घेतलेले आहेत. आता आपण आपले कटलेट छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता ब्रेड क्रम घेतलेला आहे मी. हे मी घरीच बनवून घेतलेला आहे. ब्रेड क्रम तयार नाहीये, तयारही मिळतं, तेही वापरलं तरी चालेल. आता आपण कॉर्नफ्लॉवर, तांदळाचं पीठ याचं मिश्रण बनवलेलं होतं ना, यामध्ये कटलेट घातलेला आहे. तुम्ही बघू शकता छान असं आपण कोटिंग करून घेतलेलं आहे. आता याला आपण ब्रेड क्रम छान असं लावून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता ब्रेड क्रम हे आपण व्यवस्थित असं लावायचं दोन्ही बाजूनी. असेच आपण ब्रेड क्रम सर्व कटलेटला लावून घेऊया. आणि याचा आपण शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता एक पॅन गरम करून घ्यायचा. त्यामध्ये आता आपण तेल घालणार आहोत. तेल आपल्याला जास्त लागणार नाहीये. तेल गरम झालं की यामध्ये आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत कटलेट. तुम्ही बघू शकता कटलेट आपले तयार झालेले आहेत. आता आपण शॅलो फ्राय करून घेऊया. थोडे थोडे असं करून आपण शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत कटलेट. तुम्ही बघू शकता आपण दुसरी बाजूही छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता आपलं हार्ट शेपमध्ये कटलेट असल्यामुळं एक साईड आपली कच्ची राहू शकते. ह्या साईडला सुद्धा आपण साईडच्या कडाही छान अशा भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकता असे थोडे थोडे करून आपण साईडच्या कडाही भाजून घेणार आहोत. आणि कटलेट भाजताना गॅस आपला मीडियमच असावा. तुम्ही बघू शकता छान असे आपले कटलेट सगळ्या बाजूने भाजून झालेले आहे. तेलही खूपच कमी लागलेलं आहे. आजची कटलेट रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करून नक्की सांगा. तुम्हीही करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. वेळात वेळ काढून ही रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.